जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण MPSC परीक्षा 2024 या संदर्भात हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून कंबाईन परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा ही नेमकी केव्हा होऊ शकते ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। पहा आता व्हिडिओ। पहा विद्यार्थी मित्रांनो, MPSC संदर्भात ही महत्त्वपूर्ण न्यूज आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षा 2024 या संदर्भातली हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आपला। पहा, या व्हिडिओमध्ये आपण पाहू आता ही जी न्यूज आहे सकाळी या वृत्तपत्रामध्ये आलेली ही एक न्यूज आहे। पहा, यंदाच्या वर्षातील 8 महिने संपूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला राज्यसेवा पूर्व परीक्षा व संयुक्त पूर्व परीक्षा घेतलेली नाही। आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखा 4 वेळा जाहीर केल्या, पण प्रत्येक वेळी परीक्षा पुढे ढकलण्यात आली। त्यात कृषी विभागाच्या जागा समाविष्ट झालेल्या नाहीत। दुसरीकडे शासनाकडून अजूनही सर्व मागणीपत्रे न आल्यामुळे संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात देखील प्रसिद्ध झालेली नाही। 6 ते 6.5 लाख विद्यार्थी या दोन्ही परीक्षेची तयारी करीत असून त्यातील अनेकांची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याची वस्तुस्थिती आहे। मागील वर्षी संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात फेब्रुवारी प्रसिद्ध झाली आणि एप्रिलमध्ये परीक्षा पार पडली होती। तत्पूर्वी राज्यसेवेची पूर्व परीक्षा देखील आयोगाने घेतली होती। मात्र यावर्षी सप्टेंबर उजाडला तरी राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाला घेता आलेली नाही। विद्यार्थ्यांचे आंदोलन, राज्य सरकारचे आदेश व मराठा आरक्षण या कारणामुळे परीक्षा 4 वेळा पुढे ढकलावी लागली। तर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शासनाने सर्व विभागाकडील रिक्त पदाची मागणीपत्रे द्यावीत म्हणून आयोगाने सातत्याने पाठपुरावा केला, पत्रव्यवहारही केला। मात्र अद्याप सर्व विभागाकडून मागणीपत्रे आयोगाला मिळाली नसल्यामुळे संयुक्त पूर्व परीक्षा देखील मागील 8 महिन्यापासून झालेली नाही। या सगळ्या गोंधळात तरुणांचे नुकसान होत असून त्यात आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागत आहे। अनेकांची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्यामुळे त्यांची ही शेवटची संधी असेल अशी स्थिती आहे। निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान, निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान याची आठवण आता या आयोगाला ना सरकारला अशीच सद्यस्थिती आहे। पहा, आता हे सर्व बातमी वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे आता राज्यसेवेची 4 वेळा परीक्षा आयोजित केली होती, पण ते काही कारणामुळं, बऱ्याच कारणामुळं, काही नाही म्हणता येईल, बऱ्याच कारणामुळं आपल्याला पुढे ढकलावी लागली। कारण होतं अधिक IBPSची परीक्षा कृषी विभागाच्या ज्या जाहिराती होत्या आणि त्याच्यामध्ये कृषी विभागाच्या पोस्ट याच्यामध्ये समाविष्ट नव्हत्या, यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले होतं। तसंच आता मागील वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये जाहिरात आली होती कंबाईनची। आता कंबाईनच्या 2 जाहिराती असतात। आता मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये जाहिरात आली होती आणि 30 एप्रिलला एक्झाम घेण्यात आली होती, पण यावर्षी सप्टेंबर उजाडला तरीसुद्धा जाहिरात आली नाही। याच्या मागचं आयोगानं कारण सांगितलं आहे, आम्ही सर्व विभागाकडे रिक्त जागासाठी अहवाल मागितलेला आहे, मागणीपत्र सादर केलं आहे, परंतु त्या डिपार्टमेंटनं आतापर्यंत आम्हाला किती जागा भरायच्या आहे त्या डिपार्टमेंटमध्ये अजून आम्हाला सांगण्यात आलेलं नाही असं आयोगाचं म्हणणं आहे। म्हणून आतापर्यंत कंबाईनची जाहिरात आतापर्यंत आयोगानं सादर केली नाही किंवा पब्लिश केली नाही असं आपल्याला या जाहिरातीमधून समजत आहे। आता मागच्या वर्षी माहीत आहे आपल्याला, मागच्या वर्षी काय झालं होतं। मागच्या वर्षी आपली परीक्षा झाली, 30 एप्रिलला परीक्षा झाली। 30 एप्रिलला परीक्षा झाल्यानंतर नंतर डिसेंबरमध्ये आपली मेन्स एक्झाम झाली आणि नंतर आता जुलैमध्ये 2024च्या टायपिंग स्किल टेस्ट झाली। परंतु यावर्षी तसं झालंच नाही। यावर्षी आपल्याला परिपूर्ण काय दिसत आहे, परिपूर्ण अजून आयोगानं कंबाईनची याडच काढली नाही आणि याड न काढल्यामुळं आयोगालाही समजलं पाहिजे आणि त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना समजलं पाहिजे की आतापर्यंत हा एक्झाम हा पूर्ण महाराष्ट्र देते महाराष्ट्र एक्झाम देते हा पूर्ण। म्हणून बरेच उमेदवार हे MPSCच्या मागं लागलेले असतात आणि MPSC परीक्षा ही एक
चांगली संधी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी असते, जे बऱ्याच दिवसापासून तयारी करत असतात. कमसे कम 6 ते 6.5 लाख परीक्षार्थी ही परीक्षा देत असतात आणि त्याचा आर्थिक भुर्दंड या परीक्षार्थींना बसत आहे. बरेच उमेदवार असे आहे की त्यांची वयोमर्यादा संपत आहे, तरीसुद्धा सॉरी विद्यार्थी मित्रांनो, आज तब्येतीचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी तुमच्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहे. तरीसुद्धा आयोगानं ही जाहिरात काढली नाही. आता जाहिरात काढली नाही म्हणजे हे तर लवकर होऊ शकते जर या जाहिरातीमध्ये जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर इंटरफेअर केला तर लवकरच त्या विभागामधून लवकरच रिक्त जागांसाठी किती पदं भरायची आहे ते लवकरच होऊ शकते, परंतु इकडे कोणीच गांभीर्यानं घेताना आपल्याला दिसत नाही. आता ह्या वर्षी सप्टेंबर महिना उजाडला तरी कंबाईनची याड नाही, आणि कंबाईनची याड नाही तर परीक्षा कधी होणार? कारण जाहिरात जेव्हा येते तेव्हाच 20 ते 25 दिवस फॉर्म भरायलाच लागते, आणि त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर तिथून आयोगाचा असा रूल्स आहे, तिथून 90 दिवसात म्हणजे 3 महिन्यानं परीक्षा आयोजित केली जात असते. म्हणजे जर सप्टेंबर महिन्यात जर एंडिंगला जर आता जाहिरात आली तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये म्हणा जास्तीत जास्त ही कंबाईनची परीक्षा होऊ शकते, जर आयोगानं जर लवकर आता जाहिरात काढली तर. समजलं? म्हणून सर्वांनी जर गांभीर्यानं घेतलं तर लवकरच आयोगापुढे जर आपण मागणीपत्र सादर केलं तर लवकरच काय होणार, ही परीक्षाची तारीख आणि परीक्षा डिक्लेअर होईल आणि जाहिरात डिक्लेअर होईल, आणि जाहिरात डिक्लेअर झाल्यानंतर लवकरच आपल्यासमोर MPSC आयोगाची कंबाईन ह्या दोन्ही जाहिराती येणार. म्हणून सर्वांनी प्रयत्न करा, आणि हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्यासाठी. आता तुम्हाला कारण समजलं असेल की आयोगानं काय सांगितलं आहे, की आयोगानं सांगितलं आहे की अजून मागणीपत्र त्या जागेसंदर्भात आमच्याकडे सादरच झाले नाही, त्याच्यामुळे आम्ही ही एक्झाम कंडक्ट करू शकलो नाही. म्हणून सर्वांनी पाठपुरावा करा आणि लवकरच आपल्या चांगल्या तयारी करा, आणि येणाऱ्या डिसेंबरमध्ये ही एक्झाम होऊ घातलेली आहे. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.